रोख रोख न्यूज पहा आता नव्या रूपात। दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद म्हणून आणि त्यांचा एक 100 दिवसाचं अल्टिमेट सरकारला दिलं होतं की त्यांनी या पाणी संघर्ष समितीला की त्यांनी शब्द द्यावा की आम्ही पूर्ण टेंडर काढतो म्हणून। हे टेंडर कोथळ्यापासून ते शिंगुर्णी पर्यंत काढायचं 100 दिवसाचा अल्टिमेट दिलं होता। तर या सरकारने अजून काय कुठल्याही परिस्थितीत त्यांना टेंडरचं कोणत्याही प्रकारचं नाव काढलेलं नाही। त्यासाठी आमदार साहेबांनी परत एकदा निर्णय घेतला की आपण माळशिरस ते मसवड रोड जो आहे तो त्या रोडवर ते आपण आंदोलन करू आणि आक्रमक शेतकऱ्यांनी या 22 गावाचे शेतकरी आमदार साहेबांच्या साथीला उभा राहून त्यांनी लगेचच 2 दिवसात नियोजन करून आंदोलनाची तयारी केली। म्हणजे जनतेचा किती आक्रोश आहे आणि किती जनतेला गरज आहे हे याच्यातून समजून येत आहे। इतकी प्रचंड लोक एका जानकर साहेबांच्या एका हाकेवरती इतके प्रचंड गर्दी जमा झाली इथं की सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आंदोलनात सहभागी झाले। त्यांनी प्रत्येक आपल्या प्रत्येक घराघरातून माणसं इथं उपस्थित राहिली, त्यांच्या आंदोलनाला सक्रिय साथ दिली आणि अशाच प्रकारे इतकी गर्दी बघून आता असं वाटतं की पाण्याचा प्रश्न मिटेल आणि सरकारला आमदार साहेब दारेवर धरून आणि आमचे माननीय श्री खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या लढ्यामध्ये आपली भूमिका धारदार करून याच्यात उतरून सगळ्या जनतेला आश्वासित केलंय की आता पाणी आपल्याला मिळणार म्हणून।